मधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचे पडसाद विधान भवनात उमटतायत। फक्त 12 गुंठ्यासाठी महादेव मुंडेंची हत्या झाल्याचं सुरेश धस यांनी म्हटले, तर पोलिसांकडे सगळे पुरावे आहेत, मात्र ते कारवाई करत नाहीत असा दावा आव्हाडांनी केलाय। 100% आहे। फक्त 12 गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे। आता पुढे येतंय ना, आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते, अजून एक राजू फड, ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा, ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे। त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय। बाळा बांगर नावाच्या इसमाने पोलिसांकडे जाऊन निवेदन दिले आहे। तत्कालीन पोलीस अधिकारी ठाकूर जे SP होते, त्या SP ला जाऊन बाळा बांगर यांनी त्याच्या समोर वाल्मिक कराड काय बोलत होता स्वतःच्या मुलाशी आणि त्यानंतर झालेली महादेव मुंडेची हत्या याबाबत सगळी कहाणी सांगितली होती। काल हे सगळं परत बाळा बांगरने जाऊन पोलिसांना सांगितलं। त्याच्यामुळे इथं स्पष्ट होतं की या खुनामागे कुठेतरी वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात आहे, पण पोलीस काही करतच नाहीत। नाही, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्या अस्वस्थ त्यांची प्रकृती झाली आणि त्या रुग्णालयात आहेत। त्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडेताईंनी जे काही सरकारकडे मागणी केली असेल त्याची सरकार म्हणून नक्कीच त्याच्यावर गंभीर्याने विचार करून कारवाई करेल। तुर्तास आता कोणाचे फोन आले होते, काय होतं या भानगडीत मी तरी पडणार नाही, कारण माझा तो जिल्हाच येत नाही आहे। पण जर एखाद्या महिलेला असं जर काही वाटत असेल, शंका असेल, तर त्या शंकेचं निराकरण सरकार करणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।